जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जनतेचे राजे, रयतेचे राजे छत्रपती महाराज, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले अशा थोर समाज सुधारकांना प्रथम मी नतमस्तक होते। या गणेशनाथाच्या पावन नगरीमध्ये जिथं मी लहानाची मोठी झाले, आपल्याला माहित आहे या नगरीमध्ये आज सुजातदादा आंबेडकर यांच्या सोबत एका राजकीय व्यासपीठावर मी आलेली आहे। मंचावर उपस्थित सुजातदादा आहेत, बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे उपाध्यक्ष अविनाशजी भोसीकर सर, राज्य युवा सदस्य अमोलजी लांडगे, तसेच ते लातूर महानगरपालिकेचे गटनेते पण आहेत, आमचे मराठवाडा महासचिव संतोष भैया सोमवंशी, तसेच माझ्या समोर असलेल्या माझ्या सहचारिणी लातूर शहर अध्यक्षा सुजाताताई असनीकर, या तालुक्याचे सर्व टीम, मंचावर उपस्थित असलेले उमेदवार आणि या पंचक्रोशीतून आलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधू भावांनो, सर्वांना माझा जय भीम, नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम, शरणो शरणार्थ। आज एका पक्षाची जबाबदारी म्हणून मी आपल्या समोर आलेली आहे। ज्या गावात मी घडले, ज्या गावात माझ्या भविष्याचा मी वेध घेतला, ही जिल्हा परिषदची शाळा आणि माझ्या बाजूला असलेली माझी 10वी पर्यंतची शाळा। आपल्या गावानं भरपूर मुलं घडवली, भरपूर अधिकारी झाले, भरपूर इथून लोक चांगले होऊन बाहेर पडली, त्यापैकी मी एक आहे, माझं कुटुंब आहे। पण भाऊ, जेव्हा राजकारण, जेव्हा वैचारिक भूमिका येते, तेव्हा त्या विचारधारेनं, त्या एकनिष्ठपणानं आम्ही चालत आहोत। मी आपल्या समोर आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी आम्ही आतापर्यंत आलेलो आहोत। आम्ही कुणाला पाडायसाठी, कुणाला जिंकवायसाठी आम्ही बिलकुल आलेलो नाहीत। आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही आमच्या पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आलेलो आहोत। जे आतापर्यंत आम्हाला हिणवलं जात होता, वंचित बहुजन आघाडी काय आहे? वंचित बहुजन आघाडी किंचित आहे म्हणायचे आम्हाला। वंचित बहुजन आघाडी कुंचित आहे म्हणायचे। तुमच्या पक्षाचा एक तरी पदाधिकारी आहे का? तुमची पार्टी महाराजची पार्टी आहे म्हणायचे। पण भाऊ, या भाजप सरकारनं ज्या लाडक्या बहिणीचे लाड पुरवले, 1,500 रुपये त्या कोंबड्या पुढे दाणे टाकल्यासारखे टाकले। या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते, मी ज्या मायक्रो ओबीसीतून येते, ती वंचित बहुजन आघाडीची लाडकी बहीण आहे आणि माझ्यासारख्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निलंगा विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि आमदारकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला एक संधी दिलेली आहे। जी संधी आपण पाहतो महाराष्ट्रभर फक्त घराण्याभोवती फिरते। आमदारकीचं तिकीट कुणाला मिळतं भाऊ? कुणाला मिळतं आमदारकीचं तिकीट? जिथं पंचायत समितीचं तिकीट मिळायला आपण मारामार आहोत, जिथं जिल्हा परिषदचं तिकीट आपण मिळायला मारामार आहोत, त्या घराणेशाहीच्या बाहेर, त्या जातीपातीच्या बाहेर तिकीट कुणी देत नाही। मागच्या हाताने विचारतात हा कोणत्या जातीचा आहे म्हणून, तर त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ओबीसी साठी लढा उभा केला, त्यांनी मला तिकीट दिलं आणि मला लाडकी बहीण म्हणून या महाराष्ट्रभर मी त्या अभिमानानं आपल्या समोर येत आहे। मला सांगायचंय आपल्याला, आताच नुकतं एक ताजं प्रकरण आपल्या तालुक्यात झालेलं आहे। आपल्या गावची कीर्ती, तिचा पोटची लेक अनुष्का पटोळे टाका, इथं ती नवोदय विद्यालयाला गेली आणि तिचा मृत्यू झालेला आहे। ताजं प्रकरण आहे।
केंद्रापासून राज्यापासून या विधानसभेमध्ये भाजपचं सरकार आहे. सगळा वर्ग तिथं त्या नवोदयची सेंट्रल बोर्डची शाळा आहे. सगळा वर्ग तिथं कंत्राटी आहे. अनुष्का पुटवलेला न्याय मिळाला नाही. आणि आमच्या साहेबाकडे जेव्हा अनुष्काची आई आली आणि साहेबांना विनंती करत होती, साहेब माझ्या लेकीला न्याय द्या, हे प्रकरण तुम्ही तुमच्या हातात घ्या, तुम्ही याची वकिली करा आणि मला न्याय द्या. तसेच सोमनाथ सोमवंशी ते गाव इथं निलंग्या तालुक्यात, पण ते येतं आपल्या भाजपाच्या मतदारसंघामध्ये. त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्या सोमनाथ सोमवंशी हा वडार समाजाचा होता. अनुष्का पटोले मातंग समाजाची आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आठवतात. आणि जेव्हा मतदान येतं तेव्हा तुम्ही जातीपातीचं राजकारण करता. जेव्हा निवडणूक येतात तुम्ही जातीपातीचं तिकीट देता. मला फक्त तुम्हाला सांगायचंय, आपल्याला जर न्याय कुठे मिळत असेल ते फक्त आणि फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतात. तळागाळातल्या लोकांना, वंचितांना, गोरगरिबांना, दुर्बल घटकांना, अल्पसंख्याक लोकांना उमेदवारी देऊन या भारताचं भविष्य घडवायचं जर असेल, ती फक्त वंचित आणि बहुजन आघाडी ही एकच पक्ष आहे. तो निरपक्ष पक्ष चालवतो आणि आपल्यासाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. आम्ही आपल्याला एक संधी मागत आहोत. कशासाठी मागत आहोत? वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन झाला तेव्हापासून आम्ही प्रथमच नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका आणि आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडत आहोत. आम्ही जेव्हा पहिल्यांदा निवडणुका लढवलेल्या आहेत तेव्हा आम्ही 109 नगरसेवक, आम्ही नगराध्यक्ष, महापौर आणि नुकताच भाग म्हणून लातूरमध्ये आम्ही 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर तिथं काँग्रेसला सत्ता स्थापन करायची संधी मिळालेली आहे. आताच भाऊने सांगितलं की काँग्रेस देशातून हद्दपार होत होती, तिला संधी फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे मिळालेली आहे. आणि आता भाजप सरकारने, मी आता मुद्दा सुटला तर पुढे घेत आहे, माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते, लाडक्या बहिणींनो, सोन्याचा भाव 1.5 लाख झालाय. गॅस सिलेंडरचा 1200 रुपये, तेलाचा डब्बा आपण विचार करा, 1,500 रुपयाच्या भूलभुलाला आपण बळी पडू नका. आपल्याला जर या लेकराचं भविष्य सुधारायचं असेल, आपल्याला माहित आहे आज अर्धा उजनी लातूरमध्ये जाऊन राहत आहे. आज अर्ध्या उजनीची लोकसंख्या लातूरमध्ये गेलेली आहे. जर ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्या गावात आणल्या असत्या, इथल्या राज्य कार्यकर्त्यांनी हे उजनी गावाचा एक अगोदर मॉडेल असा होता भाऊ, एक आदर्श गाव, एक आदर्श शाळा, एक आदर्श व्यापार पेठ ह्या उजनी गावामध्ये होती. ती उजनी व्यापार पेठ आपण इथं गुंतवून ठेवण्यामध्ये कमी पडलो, त्यामुळं आज या उजनीची दुरावस्था झालेली आहे. मी आता येताना बघत होते, जो यायचा जो भाग आहे वर्षानुवर्ष मी 50 वर्षाची झाले तरी तो आहे तसाच आहे. या उजनीची काही सुधारणा झालेली नाही आणि येताना गाव लक 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 आपण वाटत नाही. ज्या उजनी गावाचा चेहरा आपण दाखवतो, तो चेहरा दाखवायची आपल्याला लाज वाटते अक्षरशः. पण आपण कुणाच्या ताटाखालचे मांजर आहोत. आपण निर्भीडपणे बोलायला कमी पडतो, उघड आपण बोलत नाही आणि आपले जे प्रश्न आपण मांडायचे असतात आणि आपला विकास करायचा असतो, आपण का बोलत नाहीत हे प्रश्न माहिती आहे आपल्याला येतं उत्तर. कारण मतदानाच्या जेव्हा निवडणुका येतात, जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जेव्हा हा लोकशाहीचा उत्सव तुम्ही जेव्हा साजरा करा, तेव्हा आपण काय करतो, आपल्या मतदानाची किंमत 1000, 500, 200 चपटी, मटण, बाटली याच्यामध्ये निवडून जातो आणि 4 दिवसाचा खेळ करतो आणि येणाऱ्या 5 वर्षासाठी पुन्हा आपण ही उजनी आहे तशीच राहते. आपल्याला जर या गटाचा, गणाचा विकास करायचा असेल, आपल्या युवकांना जर रोजगाराच्या संधी पाहिजे असतील, आपल्या महिलांच्या हाताला जर रोजगार पाहिजे असेल, आपल्या लेकरांना फुकट शाळा KG to PG शिक्षण जर पाहिजे असेल आपल्या गावातच, तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्या. आणि आम्ही आपल्यासाठी काय घेऊन येत आहोत, कारण आमचे उमेदवार कुठं कुणाला पैसे देऊन, कुणाला खोके देऊन, कुणाला दक्षिणा देऊन आमचं तिकीट मिळत नाही. आमचं तिकीट मिळतं तो प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता असलेल्या लोकांना मिळतं.
आणि अशा कार्यकर्त्यांचे जर त्यानं काम नाही केला तर कान पकडून काम करून घेण्याची धमक बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. ती धमक आपल्या समोर सुजातदादा आंबेडकर यांच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे. मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला सुजातदादा ऐकायचं आहे. इथं एवढंच बोलते, थांबते. आणि आपल्याला एकदा सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचंय. जे जे स्वाभिमानी आहेत त्यांनी एकदा हात वर करून म्हणायचंय, वंचित बहुजन आघाडीचा जय असो, वंचित बहुजन आघाडीचा जय असो. जय भीम, जय वंचित, जय महाराष्ट्र.